सांडिली त्रिपुटी दीप उजळीला घटी, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. किळोनी सांडलेले कलेवर भवभ्रमाचा आकार. पांडुरंगा करू प्रथम महाविष्णूंचे अवतार संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज. यातलं 2 चरण जवळपास सर्वांच्या पाठ आहेत. हानोरेनोया ठोकडा तुका आकाशा एवढा. आणि एक शेवटचं चरण पाठ आहे, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. प्रपंच आणि परमार्थ. तर याच्यामध्ये प्रपंचाची जी प्रगती आहे तर ती दृश्य आहे, म्हणजे डोळ्यांना दिसणारी आहे. हे आमचं घर आहे, शेती आहे, बाग आहे, हे गाय आहेत, दुकानं आहेत, हे आमची मुलं आहेत. प्रपंचाची जी प्रगती आहे ती डोळ्यांना दिसणारी आहे. आणि परमार्थामध्ये जी प्रगती होते, प्रगती शब्दाचा अर्थ कळतो ना, परमार्थातली जी प्रगती आहे ना ती अदृश्य आहे, जे डोळ्यांना दिसणारी नाही. आणि ती आत आहे. प्रपंचाची प्रगती बाहेर आणि परमार्थाची प्रगती कुठे? आतमध्ये. तर आजचा जो अभंग आहे की परमार्थ करत असताना महाराज ज्या अति उच्च अवस्थेवर जाऊन पोहोचले, म्हणजे कळसस्थानी म्हणू आपण त्याला, की आता यापुढे दुसरी अवस्था नाही. मी त्या अवस्थेचं वर्णन या अभंगामध्ये आहे. म्हणजे आपल्या सप्ताहाच्या नियमाने तसा हा अभंग संतपर पण आहे, उपदेशपर पण आहे. जसा आपण त्याला तुम्ही विचार करणार, आपल्या विचाराची उंची जशी असणार तसा तुम्हाला त्या अभंगाचा भावार्थ लक्षामध्ये येणार. आता मला एका साधकाने असा प्रश्न विचारला होता की हे जे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग आहेत, तर या अभंगाची आपण संगती कशी लावायची? म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण कुठला जरी ग्रंथ वाचनामध्ये घेतला, जसं आता आपल्याकडे ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे, तर या ग्रंथाची आपण जर संगती लावली समजा, तर या ग्रंथामध्ये 18 अध्याय आहेत, 9033 ओव्या आहेत, श्रीमद भगवद्गीतेचे 700 श्लोक आहेत. आता पहिल्या अध्यायाचा जर आपण विचार केला ना, तर त्यामध्ये अर्जुनाची जी अवस्था आहे ती सर्वांना माहिती आहे. हा जो अर्जुन आहे तो गोंधळलेला आहे. म्हणजे युद्ध करावं की न करावं, त्याच्यामुळे पाप माझ्या जीवनामध्ये होणार,
अशी त्याच्या मनाची अवस्था कशी गोंधळलेली आहे. आता हळूहळू जेव्हा आपण ज्ञानेश्वरी पुढे वाचत जातो, श्रीमद भगवद्गीता पुढे वाचत जातो, भगवान योगेश्वर कृष्ण अर्जुनाला उपदेश करत राहतात. आणि जेव्हा शेवटचा म्हणजे कळसाचा अध्याय म्हणतो 18वा, त्या अध्यायाचं नाव काय आहे कोण सांगतं? पारायणवाले आहेत का नाही? अजून पुढे करणार नाही, मी म्हातारा माणूस आहे, त्याच्यामुळे तुम्ही एवढी काही काळजी करू नका. आता खुर्चीत बसल्यावर म्हटल्यावर नाही, याच्याकडे नका जाऊ, ते पूर्ण रंगीत येत आता ना. त्याच्यावर मग आता लक्षात येत नाही, ते बाबांसारखं सगळं झालेलं आहे. ते नाही कळलं तुम्हाला? हे काय आहे नाही, ते आमचे हार्मोनियम असंच आहे सगळं. ते रंगवल्यामुळे कुठे काय लक्षात येते का नाही? आवाज येतो का शेवटपर्यंत तिकडे? आता दिसायला मी चष्मा लावला तर दिसत. येतो का सगळ्यांना तिकडे? छान आवाज येतो का माता भगिनींनो? आणि ते तिकडे जे वायली निघाले, का बरं तिकडे निघाले पुरुष बांधव वायली आपले? आता पोहायचं जर शिकायचं असलं तर पाण्यात उडी टाकावं लागेल की वाळूत? उडी टाकावं लागेल. हा, हे पहा, पोरांना कळालं. पोरं, मी म्हटलं आल्या आल्या सगळी मुलं एकदम रांगीत बसली होती. म्हटलं काय मुलं छान बसली वगैरे. तर शेवटच्या अध्यायाचं नाव आहे मोक्ष. हा, आता सांगणारे देव आहेत आणि ऐकणारा. तेवढ्या वेळामध्ये अर्जुन म्हणतोय मुक्त झालो, मुक्त. अर्ध्या तासामध्ये. आता ते जे 700 श्लोक आहेत ना, आपण जर पारायण केलं तर, आम्ही आता जर एकादशीला करतो पारायण ना, 2.5-3 तास लागतात समजा. पण ती व्यास विशाल बुद्धी आहे, म्हणजे व्यासांनी त्याला रंग भरवलेला आहे सगळा. कोणता प्रश्न आधी विचारला असेल, मग देवाने काय उत्तर दिलं असेल, ही व्यासांची विशाल बुद्धी आहे. तर आता अर्जुन म्हणतो देवा मी मुक्त झालो, तो मुक्त झालो तुझेपणे. आता ही मुक्तता कशी बघा, माऊली त्याचं वर्णन असे करते. हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे तिये हृदयी घातले, द्वैत न मोडता केले आपणा ऐसे अर्जुना. आता आपण जर त्यांच्याकडे पाहिलं तर भगवान योगेश्वर कृष्ण कृष्णाच्याच रूपामध्ये आहे आणि अर्जुन अर्जुनाच्याच रूपामध्ये आहे. बाहेरून दृश्य जर पाहिलं आपण तर दोघही आपापल्या रूपामध्ये आहेत. पण आता अर्जुन अंतरंगातून अर्जुन राहिलेला नाही. तो मुक्त झालो तुझेपणे, हृदया हृदय एक झाले. अर्जुन आता अंतरंगातून कृष्ण झालेला आहे, म्हणजे भगवंत झालेला आहे. म्हणजे द्वैत तसंच आहे, इकडे देव दिसतात इकडे भक्त दिसतोय, द्वैत तसंच आहे, पण अंतरंग बदललेला आहे. आणि म्हणून शेवटी अर्जुन म्हणतो शेवटच्या अध्यायामध्ये, आता माझी अशी अवस्था आहे. पुसणे, पुसणे शब्दाचा अर्थ जुना जुना शब्द आहे हा. काही विचारायचं नाही आता देवा, काय नाही विचारायचं. काही ना सवय असते ना, ती काहीतरी खोचट प्रश्न विचारतात ना महाराज लोकांना, माहिती ना आपल्याला. अर्जुन म्हणतो नाही देवा, आता पुसणे, आता काही विचारायचंच नाही, तर सांगणे, तू काही सांगायचं अशी काही अवस्था राहिली नाही. आता ही जी साधकाची अवस्था आहे ना अंतरंगाची, हिचं वर्णन कुठल्याही शब्दांनी करता येत नाही. ही जी आनंदाची अवस्था आहे हिचं वर्णन शब्दांनी करता येत नाही. ही अवस्था शब्दातीत आहे, ही अवस्था वाचातीत आहे, म्हणजे वाचन शब्दाने याचं वर्णन नाही करता येत. की आपलं जर अंतरंग बदललं आणि ते भगवंतमय झालं तर त्याचं वर्णन वाचन करता येत नाही.
अनुभव अमृत नावाचा ग्रंथ आहे माऊलींचा. आता तुम्ही माऊलींच्या जवळ आहात, तिथे सानिध्यात आहात जवळ. आता त्याच्या संबंधाने लोक वाद करतात की अमृत अनुभव ग्रंथ म्हणजे आपल्या इथे श्री क्षेत्र निवासाला त्याचं लिखाण झालं की तिकडे ब्राह्मणीला झालं. आता काही असो म्हणा, आता तो ग्रंथ उपलब्ध आहे हे आपलं भाग्य आहे, बाकी काय. एवढ्या मध्ये आपले सगळे स्थित्यंतर झाले, अनेकांनी आपल्यावर राज्य केलं, तरी सुद्धा ते ग्रंथ तसे राहिले. म्हणून आपल्या ह्या ज्या जुन्या पिढ्या आहेत ना, खऱ्या अर्थानं त्यांना पण धन्यवाद दिले पाहिजे की त्या काळामध्ये. आज सुद्धा पहा ना तुम्ही, आता सगळे हे जे आमची महाराज मंडळी उभा राहिली, आहे का कोणी आता इथे तरुण? म्हणजे इकडे आहेत महाराज आमचे, पण जरा आता आपलं 40 ओलांडलीच ना जवळपास, आहे का? म्हणजे ह्या ज्या जुन्या पिढ्या होत्या ना आपल्या, त्यांनी हे सगळं आपल्यासाठी तसंच ठेवलं. याला खूप महत्व आहे, ही काही साधारण गोष्ट नाहीये. त्या अमृत अनुभवामध्ये माऊली असं म्हणतात, किंबहुना श्री निवृत्ती ठेविलो असो जये स्थिती, ते काय देऊ हाती वाचेची. आता माऊलीचा जर आपण म्हणजे त्यांच्या जर चरित्राचा विचार केला ना, म्हणजे दृश्य डोळ्याला दिसणार, तर किती दुःखमय चरित्र आहे माऊलींचं. आहे की कुठे सुख दिसतंय का कुठे जीवनामध्ये? पण माऊलींचं अंतरंग, माऊली म्हणतात की मी ज्या स्थितीमध्ये आहे, ज्या अवस्थेमध्ये मी आहे, माझ्या श्री गुरूंनी निवृत्तीनाथांनी ज्या स्थितीमध्ये मला आणून ठेवलं, ते काय दे वाचेच्या, ते मी वाचेन कसं सांगणार? तरी सुद्धा माऊली म्हणतात, या कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दाबेन. न बोलण्यासारखं आहे पण मी बोलणार, आणि त्या बोलण्यामधून अरूप असणारा परमात्मा, अदृश्य असणारा परमात्मा मी तुमच्या डोळ्यांना दाखवेल, असं म्हणतात. रवी दीप हिरा दाविती देखणे, रवी दीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संताचिया, अदृश्य दर्शने संताचिया. रवी दीप साधकाचा जो प्रश्न आहे ना, की ग्रंथाची संगती कशी लावायची, म्हणजे विशेष करून महाराजांच्या अभंगाची. काय होतं, काही अभंगामध्ये महाराज वेगळा विचार सांगतात, काही अभंगामध्ये वेगळा विचार सांगतात. एक दोन तुम्हाला गोष्टी सांगतो मी. एका अभंगामध्ये महाराज काय म्हणतात की ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवा. दुसरा एक महाराजांचा अभंग असा आहे, याचा अर्थ कळला ना सगळ्यांना? दुसरा अभंग असा आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू तीर्थयात्रा जाय चुकू नको. आता ऐकणाऱ्यांनी काय करायचं? त्या आमच्यासारखी म्हातारी माणसं म्हणतात ठाईच बैसोनी करा एक चित्त, तुमच्यासारखे तरुण म्हणतात चला यात्रेला. काय करायचं समाजाने? एका अभंगामध्ये महाराज असं म्हणतात, पिंड पदावरी दिला फुले करी, मी माझ्या हाताने माझ्या पितरांचं पिंडदान केलं, स्वतः पिंडदान केलं म्हणतात. दुसरा एक महाराजांचा अभंग असा आहे, भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान,
हे तो चाळवा चाळवी केले आपणची जेवी. समजले का तुम्हाला? एका अभंगामध्ये काय म्हणतात की माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. मी पितरांच्या ऋणातून मुक्त झालो पिंडदान केल्यामुळे. आणि एका अभंगामध्ये आपल्याला असं म्हणतात की अरे भुके नाही अन्न, घरी आई बाप उपाशी ठेवता तुम्ही, मेल्यावर त्याचं पिंडदान घालता, कशाला फसवता? मग काय करायचं? कोणता अर्थ घ्यायचा? अजून एक सांगतो आणि विषयाकडे वळतो. एका अभंगामध्ये महाराज म्हणतात, बाबाजी आपुले सांगितले ना मंत्र दिला राम कृष्ण हरी. कोणता मंत्र दिला आम्हाला? रामकृष्ण. इथलही संवेदनशील आहे. आता एका अभंगामध्ये महाराज काय म्हणतात ऐका. आता मंत्र दिला, उघडा मंत्र दिला म्हटलं. आणि आता एका अभंगामध्ये महाराज काय म्हणतात ऐका. नाही मी मंत्र वंचिला कुणापाशी, राहिलो जीवेशी धरुणी सदा. आता काय करायचं? विटेवरी पाऊले ठेवेले मन. महाराज म्हणतात मी मंत्र कुणालाच सांगितलं नाही, राहिलो जीवेशी धरुणी सदा. मग आता काय करायचं? कुणाला सांगायचा का? आहे की नाही गोंधळ निर्माण होण्यासारखी गंमत? आणि झालेलाच आहे बराच, तुम्हाला माहिती पण आहे. तर ऐका, गोंधळ करून घ्यायचा नाही. का? तर हे जे महाराजांचे 4,500 अभंग आहेत ना, कमी जास्त थोडेफार, तर या अभंगाची अशी काही संगती नाही लावायची, अशी काही याच्यात वाद घालत बसायचे नाही. महाराजांचा एक अभंग म्हणजे एक ग्रंथ आहे, हे लक्षामध्ये घ्या. हे 4,500 अभंग म्हणजे 4,500 ग्रंथ आहेत ते. आता आपलं काय होतं की थोडस जास्त जवळून त्याचा परिचय होतो ना आपल्याला. लोक म्हणतात हो द्या सुंदर ते ध्यान, हो द्या रूप पाहता. तर असं समजायचं आपण 4,500 ग्रंथ वाचल्याचं पुण्य आणि तेवढं ज्ञान आपल्याला प्राप्त होणार नाही. सामान्य नाहीये ती गोष्ट. आता सर्वांचा अभंग पाठ आहे, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, आहे की नाही मावशी पाठ? मग हा अभंग पाठ असण्याकरिता काही माळ पाहिजे, गंध पाहिजे असं काही नाही. तुम्ही अमेरिकेमध्ये जा, इंग्लंड मध्ये जा, जपान मध्ये जा, आपले लोक आहेत ना तिकडे, काही सगळ्यांचं पाठ आहे अभंग, म्हणून समजला कळला असंही काही म्हणायचं कारण नाही. आपल्याकडे त्या 4 व्हीलर गाड्यामध्ये ते अभंग लावतात लोक हरिपाठ म्हणून आनंदाने, आणि ती गाडी चालते रस्त्यावरून आणि अभंग चालतात, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकठावरी ठेवणिया. गाडी चालली, अभंग चाललाय, छान चालीत चाललाय. तिसरं चरण काय हो मावशी त्याचं? मकर कुंडले, आहे की नाही? मकर कुंडले. आणि पुढे नदीचा पूल लागतो महाराज, तिथे बोर्ड असतात, इथे ताजे मासे. नाही वाचले का बोर्ड? थांबली ना गाडी कशाला? मासे घ्यायला. अभंग काय चाललाय? मकर कुंडले. भगवंताने मकराकृती कुंडल घातली, ती माशाच्या आकाराची नाही कुंडल, कानात आहे ना पांडुरंगाच्या अशी. आणि गाडी कशाला थांबली? मासे घ्यायला. तुम्हाला एक गंमत सांगू का? आम्ही सारा महाराष्ट्र पाहिलेला आहे. आता मी याच्यात म्हातारा झालो. कृती कुंडल परिधान केले कारण भगवंत मूळचे निर्गुण निराकार आणि प्रथमतः सगुण साकार अवतार भगवंताने घेतला, तो मत्स्य अवतार, मासा झाले देव. त्याची आठवण म्हणून 8व्या अवतारामध्ये ते कुंडल परिधान केलेत. मग काय देवाला खाता का मासे खाणारे? कस काय आपल्याला अभंग कळतील आणि काय त्याचा अर्थ कळणार? म्हणून हा एक एक अभंग ना एक एक ग्रंथ आहे. तर असं आहे की परमार्थामध्ये
प्रगती करावी लागते आणि प्रपंचामध्ये पण प्रगती करावी लागते. पण मी आपल्याला सांगितलं की प्रपंचाची प्रगती दृश्य आहे, डोळ्याला दिसते आपल्याला. परमार्थाची प्रगती डोळ्याला नाही दिसत, ते अंतरंगामध्ये आहे. आतमध्ये बदल होतो, अंतकरणामध्ये बदल होतो. मग परमार्थामध्ये आल्यानंतर काय करायचंय? प्रथमतः तर आपल्या स्वतःची ओळख करून घ्यायची. परमार्थामध्ये आपण प्रमाण ऐकतो ना, आहे मी हा कोण, करावा विचार. मी कोण आहे? पण मी कुठून आलो आहे, कशाकरिता आलोय, आपली स्वतःची ओळख करायची. तुम्ही आता ही ओळख नाही का आपली? मग मी आता आधार कार्ड दाखवत होतो त्यांना. ही ओळख आहे बरं का, पण तात्पुरती आहे, खरी नाहीये ती ओळख. एवढ्या जन्मापुरतीच आहे ही जी ओळख आहे ना शरीराची, एवढ्या जन्मापुरतीच आहे. हे पहा, हे जे शरीर आहे ना, हा जो देह आहे ना आपला, तर याच्यामध्ये आपण काही दिवस राहण्याकरिता आलोय. हे तर मान्य आहे की नाही? तुम्ही कीर्तन प्रवचन आता 20 वर्षापासून ऐकता. हे याच्यात आपण फक्त राहतो. हे शरीर म्हणजे आपण नाहीये, याच्यामध्ये फक्त राहतो आपण. जसं घरामध्ये राहतो की नाही आपण, तसं या शरीरामध्ये जे चैतन्य आहे ना, जीव म्हणा, आत्मा म्हणा, जीवात्मा म्हणा, ती वस्तू आपण आहोत या शरीरातील. हे पहा, हे जे शरीर आहे ना, सारखं बदलत आहे. बालपणात आपल्याला शरीर मिळालं, कसं होतं ते? या लहान मुलांसारखं होतं की नाही, तेजस्वी सुंदर. मग हळूहळू ते तरुण अवस्थेमध्ये गेलं, आता ते म्हातारपणाकडे, वृद्धपणाकडे झुकलेलं आहे. माऊली म्हणतात, एथ कौमार तो दिसे, तारुण्य ते भ्रंशे, परिहान नासे एकेका सवे. हे सगळं आपण डोळ्यांनी पाहतोय. आपण न बदलणारे आहोत, शरीर बदलणार आहे. आपण न बदलणारे आहोत. शरीर हे परिवर्तनशील आहे, आपण अपरिवर्तनशील आहोत. काय होतं की जोपर्यंत आपण या शरीरामध्ये आहोत ना, तोपर्यंतच ही ओळख करता येते. जववरी देह आहे तववरी साधन, करून या ज्ञान सिद्ध व्हावे. या देहात असतानाच आपली स्वतःची ओळख करून घेता येते. माता भगिनींनो, तुम्हाला एक केला म्हणजे जीवाने शरीर सोडलं, आता हे तळमळ करणारे, कोरपड देणारे, मलम देणारे लोक काय करणार शरीराचं? सांगा बरं तुम्ही, या शरीराचं काय करणार? काय करणार? काय करणार? जाळणार का नाही त्याला? म्हणजे जीव आहे तोपर्यंत चटका बसला तरी मग आपण नेमकं कोण आहे? जीव आहे का शरीर आहे? हा प्रश्न आहे की नाही? आता बघा, आपल्या माता भगिनींना लक्ष द्या. तुम्हाला 2 घर आहेत का नाही? माहेर आणि सासर. तुमचं खरं घर कोणतं सांगा बरं, माहेर का सासर? थांब रे. हा, नाही, अजून कन्फ्युज आहेत त्या. हा, अरे वा, पटलंय का? तुमचं माहेर. हे पहा, आता काळ बदलत चाललाय. आता इतक्या दिवस स्त्रिया नांदायला येत होत्या ना, आता पुरुष नांदायला जाणार आहे. ध्यानात ठेवा तुम्ही. लग्नच कशी होती? नांदायला जाणार नाही, आता ते येणारे नांदायला. नुसतं पाहुणचार नाही मिरवायचं आल्यावर, भाकरी थापायच्या, धुणं धुवायचं, अजून काय राहतो? लेकरं बाळ सांभाळायची, भांडे घासायचे. सासरी गेले का हो महाराज?
सासर हे दुय्यम आहे. असेल तर चालेल. आता चाललंय की नाही तुमचं? नसेल तरी पण चालेल. पण जन्म घ्यायला माहेर लागेल की नाही? ते जाते का माहेराला पाहिजे होतं माझ्या मुलाच्या घराला? तर तसं हे जे शरीर आहे ना, ऐका, हे जे शरीर आहे ना, बारकाईने ऐका. आता 8 वाजून गेले. हे शरीर आहे ते आपलं सासर आहे आणि या शरीरातील जो जीव आहे ना, ते माहेर आहे, आपलं स्वरूप आहे. आपण इथे नांदायला आलोय, नांदायला याच्यात, बर का? या शरीरात आपण नांदायला आलो. मावशी, तुम्हाला सासूरस आहे तो? सासर आहे, हे आपलं शरीर काय आहे? सासर. आणि त्याच्यात आपण नांदायला आलोय. आपण जीव आहे ना, त्याच्यात नांदायला आलोय. याचा काही सासुरस आहे का? काकडा चालू आहे का? कागा सासूर वासी माझा कागा सासूर वासी हातपाय दुखत आहेत का? गुडघे दुखत आहेत का? सासूरच नाही? हो, म्हातार व्हा वाटतं का आपलं? म्हातार व्हा वाटतं का? वाटतं का म्हातार व्हा? सासूरच नाही हा? बाबा सासूरच नाही, म्हातार व्हा वाटतं का? नाक तोंड गळू लागले. सासूरच नाही? आहे का नाही सासूरस? जारामध्ये तयार होतं. ज्ञानेश्वरीमध्ये भगवान म्हणतात, शुक्र शोणिताचा सांधा मिळता पाचाचा बांधा, वायू तत्व दशधा एकविध झाले. शुक्र आणि शोणित स्त्री पुरुषांची बीजांड त्यांच्या एकत्रितपणाने या शरीराची रचना व्हायला प्रारंभ होतो. कशापासून शरीराची रचना होते? ह्या देह तव पाचाचे झाले. एवढं आपल्या कामाचं आहे. आमचे महाराज म्हणते त्याला पुढचं येत नाही का? ते कर्माच्या गुणी गुंतले भवत असे चाके सुदले जन्म मृत्यूच्या. हे शरीर आहे ना, हे जे सासर आहे ना, शरीर रूपी घर 5 वस्तूचं तयार होतं, बरं का माता भगिनींनो? पहिली वस्तू शरीरात वापरतात माती. आपल्या घरातील वडीलधारी लोक म्हणतात ना, शरीर म्हणजे काय? ओली माती हजार गती, असं म्हणतात की. आता माती कशी असते आणि शरीर कसं आहे? सारखं आहे का? आहे का सारखं? नाही ना. मग माती का म्हणायचं आहे का? मातीपासून अन्नधान्य तयार होतं, भाजीपाला तयार होतो, ते आपण ग्रहण करतो आणि मग आपल्या शरीरातील हाड, मांस, डोळ्याचे पडदे, केस, नख, हाड तयार होतात, म्हणून त्याला माती म्हणतात. माती नाहीये शरीर. आलं का लक्षात तुमच्या? आलं का तिकडे लक्षात तुमच्या? माती का म्हणायचं? मातीपासून अन्न आणि अन्नापासून हाड, मांस, म्हणून माती म्हणायचं. माती नाही येते. दुसरी वस्तू शरीरामध्ये आहे जल. 5 वस्तूचं शरीर आहे. पाणी आहे आपल्या शरीरामध्ये. आता जसं माती दिसत नाही, हाड, मांस दिसतं की नाही, तसं प्रत्यक्ष पाणी शरीरात दिसत नाही. आता काहींच्या दुर्दैवाने गुडघ्यात होतं म्हणा, काहींच्या छातीमध्ये होतं, आणि काहींच्या कीर्तन ऐकून डोक्यात होतं. डोक्यात त्याला काही डॉक्टर इलाज नाही. तुम्ही उद्या गेले डॉक्टर म्हणे डोकं दुखतं, डोक्यात पाणी झालं, काय झालं? कीर्तन ऐकलं जात नाही. डॉक्टर म्हणे आता माझ्याकडे काही गोळ्या औषध नाही, आज कीर्तनाला जाऊ नको, झोपून घे बाबा, हे काय. तर ऐका, पाणी प्रत्यक्ष नाहीये, पण अन्न आणि पाणी यांच्या मिश्रणाने रक्त तयार होतं, पाण्यासारखं पातळ. तोंडामध्ये लाळ होते, नाकामध्ये शेंबड होतो, हो,
शेंबूड लागतो का मावशी आपल्याला? हा तुम्ही सांगा बरं, तुम्ही राहिले तर विचार. शेंबूड लागतो का नाही? माल सगळा खराब भरला, इथेच फसगत आहे सगळी बरं का. पॅकिंग कळली का नाही? ते गोधडी शिवताना कसं वरचं अस्तर खोळी नवी कोरी असते ना, आतमध्ये माल काय हो? तसंच आहे इथे. ते सद्गुरू नारायणगिरी महाराजांचा एक अभंग नेहमी म्हणायचे माऊलीचा, कान्होबा तुझी भोंगडी चांगली आम्हासे का दिली वांगुली रे, कान्होबा तुझी भोंगडी चांगली. त्यांची चाल मला अजून नाही आली, ही कॅसेट मधली. कसं आहे आपला देह? रक्त रेत दुर्गंधी जंतू नरक मुताने भरली रे, नवा ठाई आटून गेली ती तो आम्हासी दिधली रे, कान्होबा तुझी भोंगडी चांगली. शेंबूड लागतो का विचारित होत, तिकडे सांगतो. लाळ लागते की नाही तोंडामध्ये, तसा शेंबूड बी लागतो. कशाला? हे पहा, आपण झाडलोट करतो, धूळ उडते की नाही खाली झाडलोट करताना, आणि आपण 24 तास श्वास घेतो. हवेमध्ये ना जंतू असतात, जंतू दिसत नाही आपल्या डोळ्याला. मग काय होतं, झाडलोट करताना धूळ उडते, ते जंतू ते आतून शेंबडाला चिटकतात, त्याचा होतो मेकुड तयार बरं का. मग कीर्तनात बसल्या बसल्या काही काम नसलं म्हणजे काही लोक प्रकारचे धातू आहेत, आपल्याला येणारा घाम, शरीरातील मूत्र, पातळ पदार्थ. तिसरी वस्तू आहे अग्नी. आता हा अग्नी सुप्त अवस्थेमध्ये दिसत नाही, म्हणजे जाळ किंवा इस्तू नाही दिसत, पण ती नवीन शेगडी आली इंडक्शन लाईटची, त्याच्यावर तुम्ही ते सपाट पातेले ठेवले की चहा उकळतो, इस्तू दिसत नाही, शेगडी लाल होत नाही, जाळ बाहेर येत नाही, पण चहा उकळतो. तसं तुम्ही काही जर त्याच्यामध्ये टाकलं की लगेच शिजायला लागतं, बटन पण दाबायचं नाही. अग्नी आहे शरीरामध्ये. आता याच्या सगळ्या ओव्या आहेत ज्ञानेश्वरीमध्ये, पण वेळ जाईल आपला. आणि आता चौथी वस्तू आहे हवा शरीरामध्ये. आता इकडचे राहिले, कुठे असते हवा शरीरात आपल्या? सांगा बरं, कुठे असते हवा शरीरात आपल्या? तुम्ही सांगा. फुफ्फुसात असते. अजून? कीर्तन करायला घाबरत जाऊ नका बरं का, ते काय हत्तीच्या कानातून नाही आले कानिप नाथासारखे. आम्ही आपले उगाच आपलं ते अभंग जर आम्ही लिहिले असते ना, मग तुम्हाला कळलं असत. त्यात उगाच आमच्या महाराजांचा ठेवा येतो. नाही तर एक अभंगाचं केवढ्याला महाराज तोडे होते, त्याला लागली आशा. 200 तोडे होतील ना, तर भाव किती काय? 1,00,000 रुपये गेला घेऊन त्याच्याकडे. तो म्हटलं त्याला आमुषा लागल. आता लुटवायला सोनं कुठं दुप्पट होत असते, आमुषा येऊन द्यावं लागेल, पूजा मांडावं लागेल. मांडली पूजा. आमुष्याच्या दिवशी ते 100 तोडे घेऊन आधी 10-5 तोडे त्यांनी दुप्पट करून दिले. त्याला ती आयडियाच होती ना, गेला पळून तो 100 तोडे घेऊन. आता ज्याचे 100 तोडे गेले तो गप बसला का? त्याने कोर्टात दाखला केला, न्यायालयामध्ये गेला तो, माझे 100 तोडे सोनं अज्ञात इस्माने असं नेलं म्हणे. ते न्यायाधीश फार हुशार होते, ते म्हणले याला आत्ता करे आतमध्ये. म्हणलो मी काय केलंय? न्यायाधीश म्हटले हा पहिल्यांदा गुन्हेगार आहे, याला सोनं दुप्पट करून लागत. तो सापडेल तेव्हा सापडेल. कळलं का तुम्हाला? नाही म्हणून जरा देताना घेताना विचार करत जा. घेतील मग दोघं कुठे जातील? आहे का नाही? तर संपूर्ण शरीरामध्ये आपल्या हवा आहे. केसामध्ये पण असते, रक्तामध्ये असते, हाडामध्ये असते. काय करते ही हवा? आपण जेव्हा अन्न ग्रहण करतो, अग्नीमुळे ते शिस्त हवा पोटामध्ये जाते, त्याचं विघटन करते, दळण. बरं का माता भगिनींनो, दळण करते हवा. चांगला भाग बाजूला, टाकाऊ भाग बाजूला. चांगला भाग तिथून घ्यायचा, हवा करते हे काम.
केसांना पोचवायचं, डोळ्याच्या पडद्यांना ते अन्न पोचवायचं, कानाच्या पडद्याला, हाडाला, संपूर्ण शरीरामध्ये ते अन्न पोहोचवण्याचं काम हवा करते. हवा म्हणजे भगवंत हवेच्या रूपाने हे काम करतात 24 तास. आणि त्यातला जो टाकाऊ भाग असतो ना खराब त्या अन्नातील, आणि सगळं तर काही त्याच्या उपयोगीचं नसतं ना. काही पोरांनो लक्ष द्या, संडे हो या मंडे, सगळं तर काय त्याच्या उपयोगीचं नसतं ना. मग मलमूत्राच्या रूपाने, विष्ठेच्या रूपाने, घामाच्या रूपाने या शरीराबाहेर टाकण्याचं काम ही हवा करत असते. हवा 10 प्रकारची आहे. प्राण, अपान, समान, उदान, व्यान, नाक, कुर्म, कृकल, देवदत्त, धनंजय. आपल्याला जांभई येणं, शिंक येणं, ढेकर येणं, डोळ्याच्या पापण्याची उघडझाप होणं, माझे हात हलणं, पाय हलणं, सगळं हवेमुळे होतं. हवा जर निघून गेली, खाली राहिला पसारा. पण आमचं काय सांगू का, ज्याच्या जीवावर उड्या त्याच्या नाकात काढ असं आहे. भगवंताच्या जीवावर उड्या आहेत, पण त्याचं आपलं पटत नाही. कुणाला मध्यस्थी आपण घालत नाही. आणि म्हणून शेवटची वस्तू आहे आकाश, पोकळी, पोटाची पोकळी, फुफ्फुसाची पोकळी. 72,000 नाड्या आहेत आपल्या शरीरामध्ये. त्याच्यामध्ये आहे इडा, पिंगला, सुषुम्ना, चंद्रनाडी, सूर्यनाडी. आणि 10 दरवाजे आपल्या शरीराला आहेत. इस बंगले को 10 दरवाजे, बीच में पवन का खंबा, आवत जावत कोई नहीं देखा, ये तो बड़ा अचंबा. बंगला खूब बनाया रे, अंदर नारायण सोया. आणि आपल्याला 4ही चाली म्हणायचे बरं का अभंगाला, हे लक्षात राहू दे बरं का. तुम्ही एकमेकात वाटून घ्या हा अभंग. 10 तुमचे पाहून सांगतो आता. 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, किती झाले? 6 झाले. 1 मुख, 7. खालच्या भागामध्ये 2 उपस्थ आणि गुदा, आता किती झाले? 9 झाले. 10वा जो दरवाजा आहे ना, त्याला म्हणायचं टाळू. बाळ जन्माला आल्यावर इथे खड्डा असतं की नाही? टाळू असते की नाही मावशी? किती टाळू भरले तुम्ही? तर याला म्हणायचं ब्रह्मरंध्र. या दरवाजाला काय म्हणायचं? ब्रह्मरंध्र. नाही लक्षात राहिलं तर 10वा दरवाजा म्हणा. तर या दरवाजामधून आपण म्हणजे जीव या शरीरामध्ये येतो, हे लक्षात घ्या. आणि आता जाता नाही, घरी नाही, घरी नाही, पुढं पुढं, काही तयारीच नाही आपली. त्यांना विचारा ना, देवाकडे का कुठे. मग हे पहा, जाताने आपल्या हातामध्ये आहे. डोळ्यातून जायचं, कानातून जायचं, तोंडातून जायचं, नाकातून जायचं, उपस्थ गुद, कोणत्या दरवाजातून जायचं. जर तुम्ही परमार्थ केला तर परत ब्रह्मरंध्रामधून टाळूच्या मार्गातून जाता येतं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की परमार्थ हा अंतरंगाचा विषय आहे. तुम्हाला परत टाळूच्या मार्गातून जाता येतं. हे पहा, परमार्थाची जी शाबासकी असते ती कुठे देतात माहिती तुम्हाला? बरं, अगोदर प्रपंचाची सांगा. समजा एखाद्यानं प्रपंचामध्ये चांगली प्रगती केली, म्हणजे काय, तो डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, काय चांगली बाग फुलवली, कुठे देतात प्रपंचाची शाबासकी? कुठे देतात सांगा बरं? कुठे देतात? नाही, बाळांनी सांगितलं राव, असं काय करतात राव, पाठीवर देतात ना, असं काय? मग शाबास बेटा, ते पण दोन्ही पण झालं. शाबासकी पण दिली आणि तुला पण शाबासकी दिली. प्रपंचाची शाबासकी, प्रपंचामध्ये झालेली प्रगती पाठीवर हात ठेवतात. आणि परमार्थामध्ये जी प्रगती होते ना, लावणिया हात कुरवाळीला
वेगाने ब्रह्मरंध्रामधून आलो या शरीरामध्ये आणि जाताना आपल्या हातात आहे ब्रह्मरंध्रातून जायचं, डोळ्यातून, कानातून, नाकातून, तोंडातून, कशातून जायचं. आणि म्हणून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्य नावाचे सद्गुरू मला भेटले. त्यांनी मला अनुग्रह केला आणि मला त्यांनी अनुग्रह दिल्यावर अगोदर माझी अशी अवस्था होते की मला असं वाटायचं की हा जो देह आहे ना तो मी आहे. पण सद्गुरू भेटल्यानंतर कळालं देह तो पाचाचा आणिला उसना शेकी ज्याचा त्यास द्यावं लागणार. मग या शरीरातील चैतन्य जीवात्मा मी आहे आणि ही ओळख मला माझ्या सद्गुरूंनी करून दिली. म्हणून स्वतःला मी अगोदर लहान समजत होतो, लहान, अगदी अणुरेणूपेक्षाही लहान समजत होतो. आणि या ब्रह्मांडाच्या दृष्टीने जर विचार केला ना या आपल्या शरीराचा, तर अणुरेणूपेक्षाही कण कण सुद्धा दाखवता येणार नाही शरीराच्या संबंधाने. पण चैतन्याचा जर विचार केला तर ते गगनभर आहे, आकाशभर आहे, आकाशाला व्यापून आहे, गगनाचं प्रावरण आहे अभंगाच्या देहाच्या संबंधाने जर विचार केला तर आपण कणभर पण नाही, अणुरेणूपेक्षाही आपण कशावर लहान आहोत. पण सद्गुरू भेटले आणि जर आपण चैतन्य आहोत, जीव आहोत, आत्मा आहोत अशी जर अनुभूती आली, आता ही माहिती झाली, माहिती आणि अनुभवामध्ये जमीन आणि आकाश इतकं अंतर असतं. याला प्रत्यक्ष अनुभूती यायला पाहिजे. मी शरीर नाहीये, या शरीरातील चैतन्य मी आहे. माऊली म्हणतात ना, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. मी सच्चित आनंद स्वरूप आहे, देह असत जड आणि दुःख रूप आहे. ही अनुभूती परमार्थामध्ये येते आणि याच्यापेक्षा वेगळी अनुभूती परमार्थामध्ये नाही. ही जर अनुभूती आली ना, मग तुम्ही कोणत्याही देशामध्ये, कोणत्याही कालामध्ये, कोणत्याही वस्तूच्या सानिध्यामध्ये केवळ आत्मस्वरूप आहात. देश, काल, वस्तू भेद मावळला,
आत्मा निर्वाळला विश्वाकार. हे आत्ता काही नाही वाटणार याच. मी चैतन्य आहे, जीव आहे, आत्ता हे समजून घ्यावं वाटणार नाही. तुकाराम महाराज म्हणाले, ज्यावेळी हे शरीर सोडण्याची वेळ येते ना, मग आपल्या लक्षात येतं, कळो येईल अंत काळे, कळो येईल अंत चैतन्य आहे. आता कशाला डोक्याची फोड. 8:30 वाजले. पण जेव्हा हे सोडण्याची वेळ येते ना, मग कळतं, राहते निराळी रांडा पोरे सकट. परमार्थ करायचा म्हणजे मरणाची तयारी करायची, तयारी. ते म्हणले, मग आमचं काय चाललंय? आपलं काही नाही, परमार्थाचं नाव आहे फक्त. प्रपंचाची तयारी असते, बाकी काही नाही, दुसरं काही नसतं. शांतीब्रह्म एकनाथ महाराज त्यांनी ते एकादश स्कंदावर टीका केली ना, त्याच्यातलं चिरंजीव पद आहे पहा शेवटी. चिरंजीव पद पावयासी आन उपाय नाही साधकाशी, किंचित बोलो कळावया साधका, येथे मुख्य पाहिजे अनुताप, त्या अनुतापाचे कैसे रूप. नित्य मृत्यू लागला समीप, न मानिजे अल्प देह सुख. एक जण विचारलं, म्हणले हे असं कमून केलंय, काही शेंडे कमून काढली शेंडे. पडा तुका आकाश एवढा. आपण आकाश एवढेच आहेत, पण याच्यामुळे नडलंय सगळं. याच्यामुळे नडलंय. न म्हणे देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. पोपट महाराजांचा फोन आला मला. याच्यामुळे नडलंय. नाही कळत तुम्हाला हे बा, हे जर काट टाकली ना आपण हे शरीराचे, तर आपण आकाश एवढेच आहेत. मग ते जिवंतपणे करायचं का? न म्हणे देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. अहो पण स्त्री पण नाही, पुरुष पण नाही, काळे पण नाही, गोरे पण नाही, उंच पण नाही, ठेंगणे पण नाही, 60 वर्षाचे पण नाही, 10 वर्षाचे पण नाही. शरीराचं वय आहे सगळं. हे वर्णन शरीराचं आहे, आपलं नाहीये. आपल्याला जर एखाद्याने विचारलं तुमचं वर्णन सांगा, आपण जर घराचं वर्णन करायला लागलो, तो हसेल का नाही? हसणार का नाही आपल्याला? तसं संत एक प्रकारे आपल्याला हसतात. मज हसतील संत. कशामुळे? देहाचं वर्णन चाललंय. देह तर बदलणार आहे ना, आपण न बदलणारे आहोत. ऐका, 100 वर्षापूर्वी हे शरीर आपल्याला नव्हतं. होतं? आपण होतो का? 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 हा, मला सांगा, आता कीर्तनाला घरी होतो म्हणून आलो का नव्हतं म्हणून आलो? मग या शरीरात आपण होतो म्हणून आलो की नव्हतो म्हणून आलो? सांगा. आपण असलोच पाहिजे ना, तर शरीरात कसे काय आलो आपण? मग आलासी कोठोणी. आता माहिती नाही ना. हे पहा, देव काय म्हटले अर्जुनाला? माझे खूप जन्म झाले, तुझे खूप जन्म झाले. अर्जुन म्हटलं, देव मी तुला खरं सांगू, मला नाही मागचं आठवत काही. देव म्हटले, मला सगळं आठवत. तुकाराम महाराज म्हटले, ए देवा, लय बडाई मारू नको, तुलाच आठवतं. मला सद्गुरूंची कृपा झाली, मला पण आठवतं. जे जे झाले अवतार, तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर. हे कुत्रे मांजर दिसतात ना तुम्हाला, शेळ्या, बकरं, कोंबड्या, काय ते शरीर होते आपल्याला. ते म्हटले, ए अर्जुना, या मानवी शरीरात आलो का, देव मागची आठवण ठेवत नाही आपल्याला.
आता कल्पना करा, मला मागे कुत्र्याचा जन्म होता आणि झालेलाच आहे, झालेलंच आहे. कस काय झालं? आणि ते गावाकडले धावून धावून भांडणं करू, तुम्हाला काय माहिती आहे? इकडे गोड बोलत आहे, पण गावात काय असं धावून धावून जातो. होय माता बघेन, होते की नाही असं? तुम्ही पहा ना, गाढवाचे गुण आपल्यात, घोड्याचे गुण आपल्यात, बैलाचे गुण आपल्यात. महाराज लोक सांगतात ना, म्हणजे माकडाचे गुण. पोरं नाही म्हणते, पोरांनो काय माकडांचा काय करता रे? नाही 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 नाही, अरे तुम्हाला नाही, ते कीर्तन त्यांचे गुण आपल्यामध्ये आहेत. आता नुसता गुण असते तर उपयोग केला असता आणि करतो पण आपण, पण त्यांचे अवगुण बी आपल्यामध्ये आहे, लक्षात ठेव. आता उगाच माणूस आहे म्हणून. हे पहा माता भगिनींनो, सकाळी डोळा उघडतो का लवकर? डोळे उघड्या वाटतात का तुम्हाला? दिवस उगायला लागला, पोरण डोळे उघड्या वाटते का रे शाळेत जायला? नाही उघड्या वाटत. लय मनावर नका घेऊ, माऊलींची ओवी सांगतो तुम्हाला, मनावर घेऊ नका रे. दिवसा फुटते डोळे डुडुळाचे, म्हणजे घुबडाचे. घुबडाला दिवस उगलेला सहन होत नाही, कळलं की नाही? अहो ते गुण आहेत ना आपल्यात अजून, असं काय? मग आता मला जर आठवलं मी कुत्रा होतो, काय गावाचं नाव तुमच्या? फतेपूर मध्ये होतो मी, कुत्रा होतो. काय पोरांनी मला दगड मारले, पाटलाने भाकर नाही टाकली, तुकडा नाही टाकला, काठी घेऊन मागा लागला. आता जर आठवलं मला, काय करणार मी? बदला घ्यावं वाटेल का नाही? जाऊ दे, आता माणूस आहे म्हणून ते सोडून देईल मी, पण ठेवत नाही. आणि म्हणून या शरीरातील चैतन्य आपण आहोत, आपण आकाशा एवढेच आहोत. आकाश एवढे म्हणजे भगवंत एवढे आहोत आपण. देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे हातो स्वये परब्रह्म, मूर्खणे नेवर्म संतचर. हे पहा भजनी मंडळ, महाराज मंडळी, तोशे विकता आला पाहिजे, मोलावीन विकता आला पाहिजे, हा ना. म्हणून ऐका, आपण आकाशा एवढेच आहोत, भगवंत एवढेच आहोत, फक्त या देहाची अडचण आहे. मग काय करायचं? तर आपला जो हा नाथ संप्रदाय आहे ना, वारकरी संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदाय, हे लक्षात घ्या. मडीच्या लोकांना काय म्हणतात तुमच्याकडे? हो, मडीच्या लोकांना काय म्हणतात? म्हणा तुम्ही, कुठे माईक पुढे म्हणा. आपण आहोत आपण, बर का? या नाथ संप्रदायाचे वारस आपण वारकरी आहोत. ज्ञाननाथ, निवृत्तीनाथ तसे ज्ञाननाथ. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपला हा जो संप्रदाय आहे ना, तो काय आहे? पिंडे पिंडाचा ग्रासू, तो हा नाथ संकेतीचा दंशू. दावून गेला, कारण आहे असंच आहे ना. पिंडाने पिंडाचा ग्रास करणे, म्हणजे याचा अर्थ असा आहे, येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना एर झारे चिरा पडे. मग ते जे साधक मंडळी कीर्तन ऐकण्याकरिता आले होते, ते म्हणले महाराज तुम्ही काय केलं? मग आकाश एवढे झाले, पण त्याच्यासाठी काय केलं? महाराज म्हटले, अभंगाच्या दुसऱ्या चरणात
भक्त ऐसे जाणाचे देवी उदास. आणि भव भ्रमाचा आकार, हा जो आकार आहे ना, सगळा आकार चलिया ज्याचे निराकारपण न वचे. हे जे सारखं बदलणार आहे, लक्षात ठेवा. मी सांगून आलोय तुम्हाला, शरीराचं पण बदलतो, सगळे आकार बदलतात, पण आपण बदलत नाही. आणि म्हणून अजून काय केलं महाराज? अभंगाच्या तिसऱ्या चरणात सुरुवातीची जगत निर्मितीची जी त्रिपुटी आहे ती सत्व रज तमाची आहे. तिचा पहिल्यांदा त्याग करावा लागेल. तमोगुणामुळे काम क्रोध खवळतात, रजोगुणामुळे विषय वासना वाढते. आणि सत्वगुण तसा चांगला आहे तो, पण त्याच्यामुळे अभिमान अहंकार वाढतो. पारमार्थिक माणसाला याचा अनुभव येतो. सुरुवातीला काही येत नाही, पेट येत नाही, पक्वास येत नाही, भजन येत नाही, पण आलं मग आपोआपच ते काय म्हणतात की त्रिगुण असार कामाचे नाहीत ते, काम करून घ्यायचं त्यांच्याकडून आपल्याला. आता घरी गेल्यावर असं बोलता येईल का मला? नाही बोलता येणार. इथे बोलायचं, सत्वगुणाचा वापर करायचा मुद्दाम होऊन. घरी गेल्यावर बायको बरोबर बोलताना मग थोडं रजगुणाचा वापर करायचा. आता या पोरांना तर तमगुणाचा वापर करावा लागेल. लय मोबाईल खेळ, त्याचा फक्त वापर करायचा आणि ते काय करायचे, नाश करून टाकायचा. आपल्याला तमगुण पण नको, काही कामाचा नाही. रजगुण पण नको, काही विषय वासना कामाची नाही. आणि सत्वगुण पण नको, अहंकार वाटतो त्याला. तुम्ही पहा, आपल्या रानात गेल्यावर काटा मोडतो की नाही माता भगिनींनो पायात, तिथे काही साधन असतं काढायला? नसतं ना. मग दुसरा काटा आणतो आपण,
त्याने तो काटा काढतो, त्या दुसऱ्या काट्याचं काय करतो? फेकून देतो की नाही, मोडून तोडून टाकतो. तसा हा सत्वगुण सुद्धा टाकून द्यायचा. ज्ञान गिडोनी गावा गोविंद महाराज म्हटले अशी अवस्था सद्गुरूंनी करून घेतली. सांडली त्रिपुटी, दीप उजळला घटी, ज्ञानाचा दिवा प्रगट झाला. मी सच्चिदानंद स्वरूप आहे, आकाश एवढा आहे, भगवत स्वरूप आहे, मी देह नाही आहे, अशी ओळख मला पटली. ती साधक मंडळी म्हटले, महाराज अशी अवस्था तुमची झाली, आता काय करणार? महाराज म्हटले, आता काय नाही करायचं राहिलं शेवटच्या चरणामध्ये. Yeah.
या परमार्थाच्या 36 वर्षामध्ये ब्रह्मज्ञानी खूप पाहिले बरं का, पण त्यांना थंडी नाही आपण. म्हणून ज्यांना ज्यांना वाटतं ना मरणार आहे, त्यांनी जरा सद्गुरूंचा शोध घ्या मग एकदा, आहे की नाही? म्हणजे तुम्ही मरायचेच नाही, तुम्ही मरणारे नाहीच आहात बरं का, पण अज्ञानामुळे तुम्हाला तसं वाटतं. किरडू तरी कापडाचे, लहरी येत होते साचे, तैसे न मरतया जीवाचे, श्रेय तुवा घेतले. काय देवा, तू पण हुशार आहे रे. किरडू तरी कापडाचे, दोरीचा साप पडलेला होता, पण लहरी येत होते साचे. लहरी खरे येत होते. प्रपंच खोटा का खरा? हो सांगा, प्रपंच खोटा का खरा? आणि लहरी खरे येत का खोटे? मग नाही, खरे येतात आम्हाला. येते का नाही खरे? लय धुसफुसून येते बघ. व्यवहार लटका आहे का खरा आहे? लटका आहे का नाही? पण मग खरा का असतो? आज्ञा नाही आपलं. न मरते जीवाचे श्रेय तुवा घेतले. मी मरणारच नव्हतो देवा, पण तू निमित्त झाला आणि ते श्रेय तुझ्याकडे घेतलं. मोठके गुरुमुखे उदजत दिसे, हृदय स्वयंभूचे असे, प्रत्यक्ष फावला घेतैसे, अपेसया तुका म्हणे आता, उरलो उपकारा पुरता. तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोवरी, आता दिवस चारी खेळी वेळी. छान वाटलं मला तुमच्याकडे येऊन. येथ माझे जे उरले पायिक पण, जय विठ्ठल.